नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या महिन्यात या दोन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। हो मित्रांनो, केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे एकूण या दोन योजनेचे 4000 रुपये या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या महिन्यात पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी राज्यातील नमो शेतकरी योजना आहे। या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात MyDBD द्वारे करण्यात आले आहे आणि आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी करत आहे। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारचे सरकारी स्थापन झाले आहे। सरकारी स्थापन होताच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरणाच्या कारवाईला वेग आला आहे। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणे अगोदर नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले होते। यानंतर आता शेतकऱ्यांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। हिवाळी अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी निधी मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या योजनेचा 6वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित 4000 रुपये मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। म्हणजे मित्रांनो, केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे 19व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण या दोघी योजनेचे 4000 रुपये राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे, अशी माहिती मित्रांनो सूत्राच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात या दोघी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।